सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्दासबोध दशक 10 आज आपण समास 8वाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. या 8व्या समासाचं नाव आहे प्रचित निरूपण. प्रचित म्हणजे प्रचिती आणि प्रचिती म्हणजे स्वानुभव, स्वतःचा अनुभव, त्याला प्रचिती म्हणतात. आणि या प्रचित निरूपणाचं स्वतःचा आलेला अनुभव किती महत्त्वाचा आहे परमार्थामध्ये, त्याचं वर्णन समर्थ या समासातून करतात. श्री समर्थ माऊलींच्या मते प्रपंचात काय आणि परमार्थात काय, ज्ञानाची लक्षणे ही सारखीच असतात. पण ज्ञान हे खरे असावे, निश्चित असावे, स्वतःच्या अनुभवाचे असावे आणि सर्वांना सारखे असावे. प्रपंचातील घटना, वस्तू आणि अनुभव इंद्रियगोचर असतात. आपल्याला त्या प्रत्यक्ष जाणवतात, आपण पाहू शकतो. त्यामुळे प्रपंचातील ज्ञानाचा खरेपणा प्रत्यक्ष पुराव्याने लगेच तपासता येतो. वस्तूच्या वर्तनाशी ज्ञानाचा संवाद असेल तर ते ज्ञान खरे. खरे ज्ञान कोणतं? वस्तूच्या वर्तनाशी ज्ञानाचा संवाद असेल तर ते ज्ञान खरे. अमका तमका तसे म्हणतो म्हणून ज्ञान खरे नाही, असा व्यवहार प्रपंचात चालतो. परमार्थातील घटना, वस्तू आणि अनुभव अतींद्रिय असतात, इंद्रियापलीकडे असतात. तेथील ज्ञानाचा खरेपणा इंद्रिय प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध होत नाही. इतर सिद्ध साधकांचा अनुभव तेथे उपयोगी पडत नाही. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष सद्गुरूंचा अनुभवसुद्धा या बाबतीत समाधानाला पुरा पडत नाही. कारण तेथे फक्त स्वतःचा अनुभवच, स्वानुभवच ज्ञानाच्या खरेपणाबद्दल निस्संदेह वृत्ती करतो. श्री समर्थांचा आग्रह असा आहे की हा आत्मप्रचितीचा म्हणजे स्वतःच्या अनुभवाचा दृष्टिकोन जसा व्यवहारात मूलभूत आहे तसा तो परमार्थात सुद्धा मूलभूत आहे. नित्य व्यवहारातील अनेक उदाहरणे देऊन या प्रचितीचे सर्वांगीण महत्त्व समर्थांनी प्रतिपादित केले आहे. परंतु परमार्थात प्रचिती येते म्हणजे काय साधते हे सुद्धा सांगणे आवश्यक आहे. प्रचिती येते म्हणजे काय साधते, काय मिळवलं जातं हे सुद्धा सांगणे आवश्यक आहे. मुंडक उपनिषदामध्ये एक प्रसिद्ध मंत्र आलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की श्रेष्ठांमध्ये आणि कनिष्ठांमध्ये समानपणे व्यापून असणाऱ्या ब्रह्माचे दर्शन झाले की हृदयात वास करणारी अविद्या, हृदयामध्ये राहणारी अविद्या आणि तिच्यापासून उत्पन्न होणारा वासनेचा समुदाय नाश पावतो. अविद्या म्हणजे माया आणि त्या मायेपासून उत्पन्न होणारा जो वासनेचा समुदाय आहे तो ब्रह्माचे दर्शन झाले की नाश पावतो. त्याचप्रमाणे मनातील सर्व संदेह, शंका नष्ट होतात, संशय नष्ट होतात. शिवाय सर्व प्रकारच्या पापांचे खंडन होऊन सर्व कर्मे क्षय पावतात, नाश पावतात. या समासामध्ये आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर कोणत्या गोष्टीची प्रत्यक्ष प्रचिती येते याचे समर्थांनी अत्यंत सुरेख वर्णन केले आहे. स्वामीजींच्या मते जो प्रचिती पाहतो, जो स्वतः अनुभव घेतो तोच
खरा शहाणा होय. शहाण्याची व्याख्या केली, ज्याने स्वतः अनुभव घेतलेला आहे तोच खरा शहाणा आहे. प्रचिती न घेणारे बाकीचे सगळे लोक वेडे आणि कनिष्ठ प्रतीचे समजावे. नाणी आणि रत्ने अनेक प्रकारची असतात. त्यांची परीक्षा न करता ती घेतली तर नुकसान होते. ज्या निरूपणामध्ये, ज्या विवेचनामध्ये स्वानुभवाचे तेज नाही किंवा अनुभव घेण्याचा मार्ग ज्यामध्ये असत नाही, ते निरूपण ऐकायला बसूच नये, कारण ते नुसता शब्दछल असतो, शब्दांचा खेळ असतो. घोडा चालवून पाहावा, शस्त्र वापरून बघावे. असे केल्यानंतर जर ते उत्तम प्रतीचे ठरले तरच ते जाणत्या पुरुषाने घ्यावे. बी चांगले उगवते असे पाहावे, नंतर मग पैसे देऊन ते विकत घ्यावे. निरूपणकार जे सांगतो त्याची प्रत्यक्ष प्रचिती आली तरच त्याचे निरूपण ऐकावे. शरीराला झालेला रोग अमुक एका औषधाने बरा होतो असा इतर लोकांना प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे मग ते औषध आपण अगत्याने घ्यावे. पण ज्या औषधाचा कोणी अनुभव घेतलेला नाही ते आपण जर घेतले तर चांगली असलेली आपली तब्येत, आपली प्रकृती काहीतरी कल्पना करून उगीच अनुमानाने, अंदाजाने घेतले तर ते मूर्खपणा ठरतो. हलक्या धातूचे सोने बनवण्याच्या विद्येला किमया म्हणतात. किमया आणि जादूमध्ये थोडा फरक आहे. हलक्या धातूचे सोने बनवण्याच्या विद्येला किमया म्हणतात. समजा एखादा किमयागार लोखंडाचे सोने करून देतो असे म्हणाला आणि त्याच्या विद्येचा प्रत्यक्ष अनुभव नसताना त्याला सोने करून देण्यास सांगितले तर तो पाहता पाहता आपल्याला निश्चितपणे फसवतोच. आरंभीच चांगली चौकशी केल्याशिवाय जर एखादे काम अंगावर घेतले तर ते पूर्ण तर होणार नाहीच, उलट आपल्या जीविताला धोका होण्याचा संभवच त्यामध्ये राहतो. समर्थ म्हणतात, म्हणून शहाण्या माणसाने प्रत्यक्ष अनुभव नसताना केवळ अनुमान करून, केवळ तर्क करून कोणतेही कार्य करू नये. आणि असे जर केले तर उपाय होण्याऐवजी अपाय मात्र खात्रीने घडतो. एक दृष्टांत देतात. समजा एक म्हैस पाण्यात बसली आहे. ती कशी आहे, काय आहे हे नीट पाहिलेसुद्धा नाही आणि अशा वेळी तिच्या खरेदीचा कागद करणे म्हणजे खोटीच बुद्धी आहे. तिला न पाहिल्यामुळे जर आपण खरेदी केली तर नंतर पुढे दुःखी व्हावे लागते. स्वतः न पाहता जर दुसऱ्याच्या भरोशावर घर विकत घेतले, असे कधी कोणी ऐकले आहे काय? स्वतःवर पाहिले नाही, दुसऱ्याने सांगितले खूप चांगले घर आहे आणि त्याच्या भरोशावर विकत घेतले घर, असे कोणी ऐकले आहे काय? जगात लबाड माणसे फसवण्याचा प्रयत्न करणारच, पण आपण योग्य तो तपास करून, योग्य ती चौकशी करूनच आपले कार्य केले पाहिजे. योग्य ती व्यवस्थित चौकशी केल्या वाचून अन्न वस्त्र जरी घेतले तरी जीव गमावण्याची पाळी येते. खोट्या गोष्टींबद्दल विश्वास बाळगणे म्हणजे केवळ मूर्खपणाच आहे. चोराची संगत धरली तर नक्कीच खात्रीने आपला घात होतो. नीट तपास जर आपण केला तर चोर, ठग, लबाड लोक तेथल्या तेथेच लक्षात येतात. खोटी नाणी पाडणारे, तांब्याचे सोने करून देतो असे म्हणणारे, चोरून सरकारला न कळता खरी नाणी करणारे वगैरे निरनिराळ्या प्रकारच्या लबाड्या या जगामध्ये चालतात. म्हणून आपण त्या समजून सांभाळून असावे. एखादा दिवाळखोर मनुष्य असा बडेजाव दाखवतो की त्याच्याजवळ खूप धन दौलत संपत्ती आहे असे आपल्याला वाटते.
पण त्याचा तो बडेजाव फुशारक्या म्हणजे नुसते थोतांड असते, पुढे त्याची फजिती होते. त्याचप्रमाणे ज्या पुरुषाला स्वतःचा अनुभव नाही, त्याचे ज्ञान म्हणजे थोतांड आहे. त्याच्यापाशी खरे समाधान नसते. आपल्या अनुभवरहित अनुमानप्रधान ज्ञानाने तो अनेक लोकांना आपल्या नादी लावतो, आपल्या जाळ्यात ओढतो आणि त्यामध्ये स्वतःचे आणि लोकांचे सुद्धा अनहित अकल्याण करण्यास तो कारण बनतो. कसलाही अनुभव नसलेले लोक गुरुत्वाचा म्हणजे मोठेपणाचा आव आणून अडाणी माणसांना मंत्रयंत्राचा उपदेश करतात आणि त्यांना त्यात गुंतवून त्यांचे नुकसान करतात. एखाद्या आजारी माणसाला झाकून ठेवावा आणि त्याला मारून टाकावा, तसा हा प्रकार होतो. समजा एखाद्या माणसाचा मुलगा खूप आजारी आहे आणि त्याला त्यातून बरे करण्यासाठी औषध देण्याकरता एखादा अनुभव नसलेला अपरिपक्व वैद्य आणला आणि त्याच्या औषधाने त्या मुलाचा मृत्यू ओढवला, तर अशा प्रसंगी इतर माणसे काहीही कोणताही उपाय करू शकत नाही. एक माणूस दुखण्याने झिजत चालला आहे. अद्याप दुखणं जे आहे फार जुनं आहे, तो झिजत चाललेला आहे. पण वैद्याने काय होते म्हणून विचारल्यानंतर त्याला सांगण्यासाठी जर त्या माणसाला लाज वाटते, तर अशावेळी असा मनुष्य स्वतःच स्वतःचा घात करून घेतो असे म्हणणे योग्य आहे. जो खरोखर जाणकार आहे, त्याला गर्वाने तुच्छ केले, त्याला क्षुद्र समजले, तर नेमटा अज्ञानी माणूस आपल्याच अज्ञानाने बुडतो, वाया जातो आणि अशा रीतीने तो स्वतःच स्वतःचा घात करून घेतो. यानंतर समर्थ आत्मसाक्षात्कार झाला हे कशावरून ओळखावे याचे फार सुंदर वर्णन करून सांगतात. त्याचे चिंतन करावे असे समर्थ सांगतात. आत्मज्ञान झालं, आत्मसाक्षात्कार झालं, कसं ओळखायचं? पाप संपूर्णपणे नाश पावले आणि पुन्हा जन्माला येऊन यातना दुःख भोगणे संपले असा प्रत्यक्ष अनुभव स्वतःला आला म्हणजे आत्मज्ञान झाले असे समजावे. परमेश्वराची आठवण झाली, खरा मी कोण आहे हे कळले, संपूर्णपणे शरणागती साधली, भगवंताची संपूर्णपणे किंवा संतांची संपूर्णपणे शरणागती साधली म्हणजे आत्मज्ञान झाले असे समजावे. हे विश्व कोणी निर्माण केले हे समजले, ते कशाचे केले आहे हे कळले, खरा करता कोण आहे हे ओळखले म्हणजे आत्मज्ञान झाले असे समजावे. या गोष्टींसंबंधी थोडा जरी संशय शिल्लक उरला, तोपर्यंत केलेला परमार्थ वाया गेला असे निश्चित समजावे. साक्षात स्वरूपानुभव नसल्याने माणूस संशयाच्या जाळ्यात अडकतो. हेच खरे परमार्थाचे रहस्य आहे. हे खोटे आहे असे जो म्हणेल तो अधम म्हणजे नीच समजावा आणि हे खोटे आहे असे जो मानील तो तर निश्चितपणे अधमातील अधम समजावा. स्वामीजी सांगतात, आता यापुढे सांगण्याची सोयच राहिली नाही. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत परमात्म स्वरूप कळणार नाही. ही गोष्ट खोटी नाही. हे सर्वोत्तमा रामराया, माझ्या म्हणण्याचा भावार्थ, माझ्या सांगण्याचा भावार्थ तू बरोबर जाणतोस. माझ्या उपासनेचे थोर वैशिष्ट्य असे आहे की अगदी खरे आत्मज्ञानच सांगावे. जर मी खोटे बोलत असेन तर त्याचा दोष रामरायास लागेल असे श्री समर्थ माऊली म्हणतात. पुढे म्हणतात, म्हणून जे संपूर्णपणे सत्य आहे ते सांगतो. खरा करता कोण आहे हे साधकाने ओळखले पाहिजे. माया कोठे
व कशी निर्माण झाली याचे मूळ शोधून काढले पाहिजे. हा विषय खरं तर अत्यंत सूक्ष्म आहे, म्हणून तो मनात ठसवण्यासाठी वारंवार पुन्हा पुन्हा सांगावा लागतो. त्याचप्रमाणे परंपरा आणि आत्मप्रचिती यामध्ये आत्मप्रचिती श्रेष्ठ खरी, पण परंपरा न मोडता, परंपरेला धक्का न लागता प्रचिती बोलणे जरूर असते. या विषयाचेच विवेचन समर्थांनी पुढे सुद्धा केले आहे. मागे जे सांगितले तेच वर्णन पुन्हा केलेले आढळेल. श्रोत्यांनी पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐकले आहे. ही गोष्ट खरी आहे, परंतु तरीसुद्धा सर्वांनी साधकवृत्तीने ऐकावे. हा विषय सूक्ष्म आहे, त्याचे विवेचन चटकन लक्षात येत नाही. श्रोत्यांना तो विषय नीट कळावा यासाठी पुन्हा सांगावा लागतो आहे. सूक्ष्म अनुभव घेऊन पाहिले तर परंपरेने चालत आलेल्या लोकांच्या कल्पना खोट्या ठरतात. म्हणून परमार्थ पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता असते. येथे पेच असा येतो की परंपरागत लोकसमजुतीप्रमाणे सांगायचे म्हटले तर स्वानुभवाचे समाधान राहत नाही, आणि स्वानुभवाने बोलायचे म्हटले तर परंपरागत जनकल्पना लोककल्पना उडवून दिल्याशिवाय चालत नाही. अशी दोन्हीकडून अडचण उभी राहते. म्हणून पूर्वी जे सांगितले तेच पुन्हा सांगावे लागते. पूर्व परंपरा आणि आत्मप्रचिती या दोन्हीचे प्रामाण्य भंग न होऊ देता विवेचन केले जाईल. आपण सर्व बुद्धिमान श्रोत्यांनी त्या विवेचनाचे खोलवर मनन चिंतन करावे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरुशिष्य संवादातील 10व्या दशकातील प्रचित निरूपण नावाचा 8वा समास पूर्ण झाला.